नमस्कार. 28 जानेवारी 2026 सकाळचे 8:46 बारामतीचं विमानतळ, धुक्याचा थर आणि एक विमान रनवेपासून थोडं बाजूला शेतात कोसळतं. त्या विमानात 5 जण होते. त्यापैकी एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. त्यांच्या मृत्यूने फक्त एका कुटुंबाचं नुकसान झालं नाही, एका पक्षाचं नुकसान झालं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली. आणि आज 3 महिन्यानंतर ती पोकळी कोण भरतंय, कशी भरतंय, हाच प्रश्न. विचार करा. आधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ. 2023मध्ये NCPमध्ये फूट पडली. एक गट गेला काका शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर, दुसरा गट गेला अजितदादा पवारांबरोबर, मूळ NCP घड्याळ चिन्हासह. 2024च्या निवडणुकीत अजितदादा पवारांचा NCP BJP शिवसेना यांच्या महायुती आघाडीसोबत लढला. 50 पैकी 41 जागा जिंकल्या आणि अजितदादा पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री बनले. 26 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत 7 वेळा आमदार, 6 वेळा उपमुख्यमंत्री, बारामतीचा अनभिषिक्त राजा. सहकार चळवळ, साखर कारखाने, शेतकरी यांच्याशी थेट संपर्क, ग्रामीण महाराष्ट्राचा एक मोठा आवाज. आणि अचानक 28 जानेवारीच्या सकाळी सगळं संपलं. आता पुढे काय झालं? मृत्यूच्या 3 दिवसानंतर 31 जानेवारी 2026 अजितदादा पवारांच्या पत्नी सुनेत्राजी पवार यांची NCP विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्याच दिवशी त्या उपमुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी शपथ घेतली. आणि एक ऐतिहासिक गोष्ट घडली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्री बनल्या. विचार करा. आपण ज्या राज्याबद्दल बोलतोय, महाराष्ट्र, जिथे सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे यांच्या पाऊलखुणा आहेत, त्या राज्यात 65 वर्षांनंतर पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री. ही गोष्ट कुठल्या परिस्थितीत झाली हा वेगळा प्रश्न आहे, पण ही नोंद घ्यायलाच हवी. आता प्रश्न, पुढे काय? पहिलं आव्हान पक्षांतर्गत आव्हान. अजितदादा पवार हे एक राजकीय वजन होते. ते गेल्यावर पक्षात अनेक नेते आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. प्रत्येकाची स्वतःची पकड आहे, स्वतःचा गट आहे. सुनेत्राजी पवार राजकारणात नवीन आहेत. 2024ची लोकसभा निवडणूक त्यांची पहिली निवडणूक. त्यात त्या पराभूत झाल्या. नंतर राज्यसभेत गेल्या. प्रश्न असा, एक नवीन नेता अनुभवी नेत्यांच्या पक्षाला कसे सांभाळेल? हा प्रश्न कुठल्याही व्यक्तीवर टीका म्हणून नाही. हा स्ट्रक्चरल प्रश्न आहे. कोणत्याही पक्षात असंच होतं. दुसरं आव्हान, युती धर्म. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः अलीकडे एक विधान केलं. BJP आणि NCP हे नैसर्गिक मित्रपक्ष नाहीत, ते राजकीय भागीदार आहेत, एका तडजोडीतून एकत्र आलेले. विचार करा. हे विधान साधं नाही. यामागे एक संदेश आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत BJPनं स्थानिक पातळीवरच्या NCP नेत्यांना आपल्याकडं खेचून नेण्याचा प्रयत्न केला. पुणे, बारामती, अहमदनगर, NCPच्या बालेकिल्ल्यांमध्ये BJP वाढतंय. हा नैसर्गिक राजकारणाचा भाग आहे. कुठलाही मोठा पक्ष लहान भागीदाराला हळूहळू आपल्यात विलीन करायचा प्रयत्न करतो. पण NCPसाठी हे एक मोठं संकट आहे. आता एक भावनिक प्रश्न. बारामती, पवार कुटुंबांची भूमी. शरदचंद्रजी पवारांची, अजितदादा पवारांची. पण आता बारामती मध्ये एक वेगळी गोष्ट घडते.
सुप्रियाजी सुळे शरद पवारांच्या कन्या एका बाजूला आणि सुनीत्राजी पवार त्यांचा मुलगा पार्थ दुसऱ्या बाजूला. 2024च्या लोकसभेत हाच सामना झाला होता. सुप्रियाजी सुळे विरुद्ध सुनेत्राजी पवार. एकाच घरातल्या दोन स्त्रिया, एकाच मतदारसंघात. विचार करा, हे फक्त राजकारण नाही, हे एक कुटुंबाचं दुःख आहे. अजितदादा पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब एकत्र आलं अंत्यसंस्काराला. एका छायाचित्रात शरदचंद्रजी पवार आणि सुनेत्राजी पवार दोघं एकत्र दिसले. लोकांना वाटलं कदाचित दोन्ही गट एकत्र होतील, पण तसं झालं नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुनेत्राजी पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, मीच पक्षाची नियंत्रक आहे. हा संदेश स्पष्ट होता, दोन्ही गटांचं एकीकरण नाही. आता मूळ प्रश्न. पवार कुटुंबांची 4 पिढ्यांची राजकीय परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरदचंद्रजी पवारांपर्यंत आणि त्यापुढे. ही परंपरा फक्त एका कुटुंबाची नाही, ती महाराष्ट्राची आहे. साखर कारखानदारी, सहकार चळवळ, शेतकरी संघटन हा महाराष्ट्राच्या ग्रामीण ओळखीचा भाग आहे. प्रश्न असा, ही परंपरा एका विमान दुर्घटनेनंतर अचानक संक्रमणात आली. नवीन नेते तयार होण्याआधीच जुना नेता गेला. कुठलाही पक्ष कुठल्याही विचारधारेचा असो, जेव्हा अशा अचानक पोकळीत येतो तेव्हा 2च मार्ग असतात. एक, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, आपली ओळख टिकवायची, सहकाऱ्यांच्या मदतीने वाटचाल करायची. अवघड पण शक्य. 2, मोठ्या भागीदाराच्या सावलीत जायचं, हळूहळू स्वतःचं अस्तित्व विसरायचं. सोपं पण कायमचं तोटा देणारं. NCP कोणता मार्ग निवडेल हा प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय बहुलतेचा आहे. आता थोडं वेगळा विचार करू. बारामतीतल्या एक साखर कारखान्यात काम करणारा ऊस तोडणी कामगार, पुण्यात ऑटो चालवणारा NCP कार्यकर्ता, नांदेडच्या एका तालुक्यात पंचायत समितीचा सदस्य, यांच्यासाठी हे राजकारण म्हणजे काय? यांच्यासाठी अजितदादा पवार म्हणजे दादा, जे फोन उचलायचे, ज्यांना सांगितलं की काम व्हायचं. हा वैयक्तिक संबंध एका रात्रीत निर्माण होत नाही, पण एका दिवसात संपू शकतो. आज तो ऊस तोडणी कामगार कोणाला फोन करेल? तो ऑटो चालक कोणाला भेटायला जाईल? तो पंचायत समितीचा सदस्य कोणाची शिफारस घेईल? हे प्रश्न ट्विटरवर डिस्कस होत नाहीत, हे प्रश्न न्यूज चॅनेल्सवर येत नाहीत, पण हे प्रश्न खरे आहेत आणि हेच प्रश्न एखाद्या पक्षाचं भविष्य ठरवतात. मित्रांनो, राजकारणात पोकळी कधीच रिकामी राहत नाही, ती कोणीतरी भरतो. कधी आतला माणूस, कधी बाहेरचा. अजितदादा पवारांच्या जागी सुनेत्राजी पवार आल्या. त्यांना संधी आहे एक ओळख निर्माण करण्याची, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून, एक कुटुंबाच्या वारस हक्कापलीकडे स्वतःच्या कर्तृत्वावर. पण यासाठी वेळ लागेल, संयम लागेल आणि सर्वात महत्त्वाचं स्पष्ट दृष्टी लागेल. बारामतीचं घड्याळ अजूनही चालू आहे, पण त्याची सुई कुणाच्या हातात आहे हे येणारी 5 वर्ष ठरवतील. विचार करा, बघत राहा आणि जे होत आहे ते तटस्थपणे समजून घ्या. राजकारण कोणत्याही पक्षाचा असो, शेवटी तो आपला निर्णय आहे, आपल्या मतदानाचा निर्णय, आपल्या आवाजाचा निर्णय. नमस्कार.